नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला आणखीन सुंदर बनवण्यासाठी तुम्ही पाहत आहात कवी TV. आणि आजच्या एपिसोडमध्ये मी घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन या सिरीजचा दुसरा व्हिडिओ. जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे आणि ते कोणासाठी काम करतं, तर हा व्हिडिओ पाहण्याआधी तो व्हिडिओ तुम्ही बघून या आणि मगच या व्हिडिओकडे वळा. तर थोडक्यात सांगायचं झालं या व्हिडिओमध्ये की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, तर मी सांगेल की तुम्ही दररोज करणारी तुमची कामं, तुमच्या मनात येणारे विचार, तुमच्या मनात दररोज येणाऱ्या भावना, तर या सगळ्यांच्या फ्रिक्वेन्सीज म्हणजे तरंग जे तुम्ही युनिवर्समध्ये सोडता, ब्रह्मांडामध्ये सोडतात, तशाच भावना, व्यक्ती, विचार त्या तुमच्याकडे परत येतात, रिटर्न येतात. सो याचाच अर्थ काय की तुमचं मन, तुमचे विचार हे एक मॅग्नेटसारखं काम करतात. म्हणजे जे तुम्ही तुमच्या मनामध्ये, माइंडमध्ये जे काही तुम्ही पेराल, पॉझिटिव्ह असू दे किंवा नेगेटिव्ह असू दे, त्याचे इमिटेशन्स, त्याचे फ्रिक्वेन्सीज, त्याचे तरंग तुम्ही या युनिवर्समध्ये सोडतात. आणि हे जे ब्रह्मांड आहे, हे जे युनिवर्स आहे, त्याच गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या मनामध्ये फील करताय किंवा ज्या तुमच्या मनामध्ये ज्या तुमच्या भोवती घडत आहेत, तशाच गोष्टी ते तुम्हाला अजून अट्रॅक्ट करून देतं, कारण तुमचं मन सतत त्या गोष्टींमध्ये अडकलेलं असतं. सो चांगल्या तुम्ही गोष्टींमध्ये विचार करत असाल, चांगल्या तुमच्या मनामध्ये भावना असतील, तर तुमच्याकडं त्या भावना अधिकाधिक वाढत जातील. आणि जर का तुमच्या मनात वाईट विचार किंवा वाईट भावना असतील, तर मग त्या अधिकाधिक अजून वाढण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये तसेच व्यक्ती, वस्तू, लोक, परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये अजून येत राहतील, जेणेकरून तुमचे ते वाईट विचार आणि भावना अजून वाढत जातील. सो याचा अर्थ असाच आहे की आज तुम्ही जे काही आहात, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे, हे सगळं तुमच्या विचारांचा एक आउटपुट आहे, एक रिझल्ट आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की यार मी आज निरोगी नाही आहे, मला आज हा आजार आहे, तो आजार आहे, तर तुम्ही काय स्वतः अट्रॅक्ट केलं आहे का? तर यस, तर तुमच्या कुठल्या ना कुठल्या विचारांमुळे तुम्ही तो आजार अट्रॅक्ट केलेला आहे, किंवा जी काही तुमची आज परिस्थिती आहे, तुम्ही खुश आहात, नाखुश आहात, गरीब आहात, श्रीमंत आहात, रोगी आहात, निरोगी आहात. सो ऑल दॅट इट इज जस्ट बिकॉज ऑफ तुमची विचारसरणी, तुमची वागणूक, तुमचे शब्द जे तुम्ही वापरता स्वतःसाठी. सो त्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही त्या गोष्टी अट्रॅक्ट करत आला आहात लाईफमध्ये, आणि पुढेसुद्धा तुम्ही त्या करत राहणार आहात. सो त्यासाठीच मी हा लॉ ऑफ अट्रॅक्शन्सची एक सिरीज स्टार्ट केली आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे विचार बदलायला, तुमचे भावना बदलायला तुम्हाला मदत होईल. तर चला वळूयात आजच्या व्हिडिओकडे. एक छानशी गोष्ट मला इथे आठवते. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की एक अल्लादीन असतो, त्याला एक दिवा मिळतो, तो त्या दिव्याला घासतो आणि त्यातून एक जिनी बाहेर येतो. आणि तो जिनी त्या अल्लादीनला त्याचाच मालक समजून त्याला तो काय म्हणतो की हुकुम मेरे आका, तुमच्या ज्या काही 3 इच्छा असतील त्या तुम्ही मला सांगा आणि मी तुमच्यासाठी त्या 3ही इच्छा पूर्ण करतो. तर मग ही जी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये नंतर तो जिनी ऑब्व्हियसली कसं काय काय परिस्थिती निर्माण करतो आणि त्या अल्लादीनच्या ज्या काही इच्छा असतो त्या पूर्ण करून टाकतो. तर जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या सर्वांकडे सुद्धा असा एक जिनी आहे जो आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो, राईट, तर तुम्ही म्हणताल कोण आहे. सो तो जो जिनी आहे तो कुणीही असू शकतो. तुम्ही स्वतः तुमचे जिनी बनू शकता, किंवा ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे. आपल्याकडे वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळे देवांवरती लोकांचा विश्वास आहे. सो तुमचा ज्या कुठल्या देवावरती, शक्तीवरती विश्वास असेल त्याला तुम्ही तुमचा जिनी म्हणू शकता. हे जे ब्रह्मांड आहे, युनिवर्स आहे, याच्यावरती जर तुमची निष्ठा असेल, तुमचा विश्वास असेल, तर ह्या ब्रह्मांडाला तुम्ही तुमचा जिनी मानू शकता. यू नो, इट डिपेंड्स अपॉन यू की तुम्हाला तुमचा जिनी कोणता निवडायचा आहे, राईट. सो एखादं लहान मुलं असतं, त्यासाठी त्याचा जिनी कोण असतं? त्याचे आईवडील असतात की यार मी आईवडिलांना सांगितलं मला ही गोष्ट हवी आहे, अँड त्यांना माहिती असतं मनातल्या मनात की बस आता मी सांगितले माझ्या जिनीला, ती गोष्ट आता मला मिळणारच आहे. सो तसं मोठं झाल्यावरती आत्ता ह्या वयामध्ये तुम्ही तुम्ही आज दुसऱ्यांसाठी कुणाची तरी तुम्ही जिनी असाल, पण तुमचा जिनी कोण आहे? सो तो तुम्ही शोधून काढा आणि त्या जिनीबरोबर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं उपयोगात आणणार हे मी आज तुम्हाला सांगणार आहे 3 सिम्पल स्टेप्समध्ये. म्हणजे 3 सोप्या अशा काही त्याची प्रक्रिया आहे ती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर स्टेप नंबर 1 ही काय आहे की मागणे. माझे जे गुरु आहेत जॅक कॅनफिल्ड, ज्यांच्याकडून मी सक्सेस प्रिन्सिपल शिकून आली आहे अमेरिकेमधून, ते नेहमी म्हणतात की आस्क आस्क आस्क, म्हणजे जर तुम्ही विचारलं तरच तुम्हाला त्या गोष्टींची उत्तरं मिळतील. सो विचारायला तुम्ही कधीच कमी पडू नका.
तर इथे आपल्याला कुणाला विचारायचं आहे, आपल्याला कुणाला ही गोष्ट मागायची आहे, तर आपला जो कोणी जिनी आहे त्याला आपल्याला ही गोष्ट मागायची आहे. आणि कशी मागायची आहे की आपल्याला एक लिस्ट बनवायची, एक यादी बनवायची, ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि ज्या गोष्टी तुम्हाला बनायच्या आहेत, स्वतःला तुम्हाला बनायचं आहे. तो त्या सर्व गोष्टींची एक यादी लिहून काढा, एक लिस्ट लिहून काढा. आणि ती लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ती लिस्ट जी तुम्ही लिहिताय ती वर्तमान काळात लिहायची आहे, म्हणजेच प्रेझेंट टेन्समध्ये. तर तुम्ही कसं लिहाल की मी खूप आनंदी आहे आणि आभारी आहे की आज माझ्याकडे डॅश डॅश गोष्ट उपलब्ध आहे, किंवा डॅश डॅश व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आहे, डॅश डॅश माझी तब्येत छान आहे, किंवा डॅश डॅश माझे नातेसंबंधी छान आहेत. जे काही तुम्हाला हवं आहे, बनायचं आहे आणि करायचं आहे आयुष्यामध्ये, त्या गोष्टी किंवा मिळवायच्या आहेत, घ्यायच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींची तुम्ही अशी वर्तमान टेन्समध्ये, लाईक वर्तमान काळामध्ये ती तुम्ही एक लिस्ट छानशी अशी लिहून काढा. तर ही लिस्ट का बनवायची? कारण तुम्हाला स्पष्टपणे माहीत असलं पाहिजे की तुम्हाला काय हवं आहे, काय बनायचं आहे आणि काय करायचं आहे. कारण जर तुम्ही अस्पष्ट असाल तुमच्या विचारांमध्ये की तुम्हाला नक्की काय हवं आहे, कसं हवं आहे, तर मग तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला नाही देऊ शकत. कारण जर तुम्ही जस्ट लिहिलं की यार मला एखादी अशी डॅश डॅश गोष्ट हवी आहे, तर मग जर तुम्ही तुमच्या मनामध्ये डाऊट असेल किंवा मिक्स्ड विचार असतील, तर तुम्हाला त्याचा रिझल्टसुद्धा असे मिक्स्ड रिझल्टच तुम्हाला भेटेल, मिक्स्ड आउटपुट भेटेल, मिक्स्ड परिणाम भेटेल. सो जेव्हा तुम्ही फ्रिक्वेन्सी सेंड करता युनिवर्समध्ये, सो तुम्ही क्लिअर असायला हवं, तुमच्या माइंडमध्ये क्लॅरिटी हवी आहे की मला ॲक्च्युली काय हवं आहे. सो स्पष्टपणे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मला काय हवं आहे आणि ते कसं हवं आहे. फॉर एक्झाम्पल, एक जोक आपण सगळ्यांनी ऐकला असेल, आय डोंट नो. सो एक मुलगा असतो, तो देवाला म्हणतो की यार देवा मला खूप साऱ्या बायका हव्यात, मोठी गाडी हवी आहे, माझ्या आजूबाजूला खूप साऱ्या बायका हव्या आणि पैशांनी भरलेली एक बॅग हवी आहे. तर तो अशी प्रार्थना देवाला करतो, तर देव त्याला म्हणतो ठीक आहे, तर तू. आणि देव त्याला काय देतो? एका मोठी गाडी, म्हणजे एका बसचा त्याला कंडक्टर बनवतो, लेडीज बसचा, त्याच्या आजूबाजूला भरपूर बायका असतात, आणि एक त्याकडे पैशाची बॅग, म्हणजे ते कंडक्टर तो अडकवतो, ती पैशाची बॅग त्याला देते. सो हे जे मागणं आहे किती वेग मागणं आहे, म्हणजे किती मिश्रित त्याला त्याचा आउटपुट मिळालेला आहे, राईट. सो जेव्हा तुम्ही मागता तुमच्या मनामध्ये एक स्पष्टता असायला हवी आहे, एक क्लॅरिटी असायला हवी आहे. सो जर असं तुम्हाला तुमच्या बाबतीत घडून द्यायचं नसेल, सो मेक शुअर की एक तुम्ही छान क्लिअर यादी बनवा आणि ती प्रेझेंट टेन्समध्ये लिहाल, याची काळजी घ्या. आता स्टेप नंबर 2, विश्वास ठेवणे, विश्वास बाळगणे, बिलीव्ह करणं. सो हे थोडंसं कठीण जातं काही लोकांना, कारण त्यांना असं वाटतं की यार जी गोष्ट माझ्याकडे ऑलरेडी नाहीच आहे, तर मग मी कसा विश्वास ठेवू. सो तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला ऑलरेडी मिळालेलीच आहे. आता देव दिसत नाही पण आपल्याला देवावरती विश्वास आहे, वार दिसत नाही, हवा दिसत नाही, पण आपल्याला विश्वास आहे की ती आपल्या आजूबाजूला आहे, आपण श्वास घेतोय त्याच्यामुळे. सो जे दिसत नाही त्या गोष्टींवरती विश्वास ठेवायला तुम्हाला थोडासा वेळ लागेल, बट विथ प्रॅक्टिस तुम्ही हे डेफिनेटली करू शकता. कारण जर तुम्हाला माहिती असेल की यार हां ही गोष्ट माझ्याकडे आहे, सो तुम्ही त्या एका फ्रिक्वेन्सीवरती तुम्ही जाता की ही गोष्ट माझ्याकडे आहे. सो तुमचा जो जिनी आहे तो ऑटोमॅटिकली काम करायला लागतो, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थिती बदलायला लागतो, जेणेकरून त्या जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती तुमच्याकडे लवकरात लवकर येण्यासाठी मदत होते. ज्या गोष्टी तुम्हाला हव्याशा वाटत आहेत त्या ऑलरेडी तुमच्या जवळ आहेत, तुमच्याच आहेत आणि तुमच्या पाशीच आहेत. असेच विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये आणा आणि त्या गोष्टीबद्दल जरासुद्धा शंका, डाऊट किंवा त्रास किंवा नेगेटिव्ह विचार असे बिलकुल येऊन देऊ नका की यार नाहीच आहे माझ्याकडे, तर मग कसं फील करू, ही गोष्ट हवी होती नाही मिळाली. सो असा हा जो डाऊट आहे तो अजिबात तुम्ही उत्पन्न होऊन देऊ नका. कारण जर तुम्ही डाऊट केला तर मग ऑब्व्हियसली ती गोष्ट तुम्हाला तुमच्याकडे येण्यासाठी अजून काळ लागेल. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये वेळ असं काही नाही आहे. जितका वेळ एखादी छोटी गोष्ट अट्रॅक्ट करायला लागतो तितकाच वेळ एखादी मोठी गोष्ट तितक्याच छोट्या वेळेमध्ये मोठी गोष्टसुद्धा अट्रॅक्ट होऊ शकते जर तुम्ही तुमच्या मनामध्ये डाऊट किंवा शंका नाही आणली तर. सो व्हॉट यू हॅव टू डू इज यू हॅव टू जस्ट बिलीव्ह. तुम्हाला एकदम घट्ट विश्वास ठेवायचा आहे की येस ही गोष्ट मला मिळालेली आहे, माझीच आहे, माझ्यापर्यंत पोचलेली आहे, माझ्याजवळ आहे आणि ही माझीसाठीच बनलेली आहे, राईट. सो ही सेकंड स्टेप आहे. सो हळूहळू जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तुमचा ही जी सेकंड स्टेप जी आहे ही तुमची अजून छान वाढत जाईल आणि नक्कीच तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुम्हाला नक्कीच मिळायला मदत होईल. आणि आता स्टेप नंबर 3, मिळवणे म्हणजे रिसीव्ह करणे, की ती गोष्ट जी तुम्हाला हवी आहे असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की तुम्हाला कल्पना करायची आहे. लाईक 2 मिनटं डोळे बंद करा आणि कल्पना करायची की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे. म्हणजे ती मिळाल्यानंतर
तुम्हाला कसं वाटेल, तुम्हाला तुमच्या काय भावना असतील, तुम्ही खुश व्हाल, तुम्ही आनंदी व्हाल, तुम्ही आनंदाने रडू लागताल, तुम्ही उड्या मारायला लागताल, तुम्हाला मनातून कसं फील होईल. सो त्या सगळ्या ज्या फीलिंग्स आहेत, जसं मी आधीच सांगितलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे विचार आणि भावनांवरती खूप जास्त काम करतो. सो त्या ज्या काही भावना आहेत त्या तुमच्या मनामध्ये तुम्ही ऑलरेडी आल्या पाहिजे. तुम्ही त्या भावना, तो आनंद, तो स्पष्टपणे तुमच्या चेहऱ्यावरती दिसायला हवा आहे. आणि जेव्हा तुम्ही ही गोष्ट कराल अगदी खरेपणाने, अगदी प्रामाणिकपणे, तुम्ही डोळे बंद करून जेव्हा एकदम स्पष्टपणे तुम्हाला दिसेल तो आनंद, तुमच्या मनात तुम्ही ती सिच्युएशन निर्माण कराल की येस, ही गोष्ट मला मिळालेली आहे आणि मला किती अधिक आनंद होत आहे. सो जेव्हा ते तुम्ही फील कराल, तो आनंद तुम्ही फील कराल, तेव्हा तो आपोआपच हे जे ब्रह्मांड आहे तुमच्या माइंडमधून त्या फ्रिक्वेन्सीज, त्या तरंग या ब्रह्मांडात जातील आणि त्या जे ब्रह्मांड आहे, जो तुमचा जिनी आहे, ते आपोआपच काम करायला लागेल की जी कुठली गोष्ट तुम्हाला हवी आहे ती तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी आपोआपच लोक बदलून जातील, परिस्थिती बदलून जाईल आणि कुठून ना कुठून तरी ती गोष्ट तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. सो मेक शुअर की तुम्ही ही जी लास्ट स्टेप आहे ती नक्की करा, कारण ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे की तुमच्या जे फीलिंग्स आहेत, फीलिंग्सवरूनच तुम्हाला जी काही तुमची गोष्ट आहे ती तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. आता टू समअप एव्हरीथिंग, हे तिन्ही स्टेप्स जर मला समअप करायचे झाले तर मी एक छोटंसं एक्झाम्पल देईल. एखादा मुलगा असतो, त्याला पिझ्झा खायचा असेल तर मग तो सांगतो त्याच्या डॅडला की मला पिझ्झा खायचा आहे, मला तुम्ही हॉटेलमध्ये घेऊन चला. सो त्यांनी काय दिलं, त्याच्या जिनीला ऑर्डर दिली की बस मला पिझ्झा खायचा आहे. आणि मग ही झाली पहिली स्टेप की मागणे. दुसरी स्टेप काय, त्याला विश्वास असतो की येस, मला नेणार आहेत माझे डॅड, मला पिझ्झा खायला नेणार आहेत, मला आता मिळालेलंच आहे, हे माझंच आहे, मी जाऊन खाणारच आहे. त्यांनी ऑलरेडी कुठला पिझ्झा ऑर्डर करायचा आहे, काय मागवायचं आहे, त्यांनी सगळं ठरवून ठेवलेलं असतं. त्याला माहिती असतं की मी सांगितलं मला घेऊन जाणार आहेत आणि तसं होतं सुद्धा, राईट. त्याचे घेऊन जातात त्याला डॅड. सो दुसरा का घेऊन गेले, कारण त्याला विश्वास होता, घेऊन गेले. तिसरी स्टेप मिळवणे, म्हणजे तो पिझ्झा त्याच्याकडे येण्याच्या आधीच तो किती आनंदी झालेला असतो. त्यांनी ऑलरेडी कल्पना करून ठेवलेली असते की हां आता पिझ्झा येणार आहे, मग ते चीजचं स्लाईस, म्हणजे काय पिझ्झाचं स्लाईस मी उचलून असं लांब घेईल, मग ते चीज पिझ्झाचं त्या स्लाईसपर्यंत त्याच्या तोंडापासून तो सगळं त्याच्या माइंडमध्ये ऑलरेडी त्यांनी ती कल्पना करून ठेवलेली असते की किती यम्मी लागेल आणि किती मला छान वाटेल, राईट. सो त्या लहान मुलासारखं तुम्ही व्हा की तो किती ॲक्टिंग नसतो करत, तो ऑलरेडी जगत असतो की त्यांनी माइंडमध्ये त्याच्या ऑलरेडी तो पिझ्झा खाऊन घेतलेला आहे. सो त्याच प्रकारे तसा जो त्या निरागस लहान मुलाचा जो आनंद आहे की त्याला मिळण्याच्या आधीच त्यांनी ऑलरेडी कल्पनाशक्तीने तो पिझ्झा खाऊन पण टाकलेला, तर त्या चेहऱ्यावर तो किती आनंद असतो. येण्याच्या आधीच, मिळाल्यावर तर वेगळाच आनंद असतो, पण समोर ती प्लेट येण्याच्या आधीच त्याच्या डोळ्यामध्ये, त्याच्या हावभावातून आपल्याला तो आनंद दिसतो. सो त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा असे लहान मुलांसारखे क्रेझी होऊन, एकदम आनंदित होऊन, तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्या गोष्टीसाठी ती स्टेप 3 ती मिळवण्याचा प्रयत्न करा. सो ह्या होत्या 3 स्टेप्स लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरण्यात आणण्याच्या, की मागणे, विश्वास ठेवणे आणि रिसीव्ह करणे. सो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील तर नक्की व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, सो जेणेकरून मी तुम्हाला त्याचे आन्सर्स देऊ शकते. सो आजच्यासाठी इतकंच. नक्की मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला. लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, लवकरच भेटूयात पुढच्या वीकमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या सिरीजवरचा. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.